28 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला गेला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खंबीर नेतृत्व असलेले अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात अकाली निधन झाले. संपूर्ण महाराष्ट्र या धक्क्यातून सावरत असतानाच आता सोशल मीडियावर एका ज्योतिषाच्या भविष्यवाणीने मोठी खळबळ उडवून दिली आहे. 2026च्या सुरुवातीला देशातील एक मोठा नेता जगाचा निरोप घेईल असे भाकीत करणाऱ्या त्या ज्योतिषाचा व्हिडिओ आता घराघरात पोहोचला आहे. ही भविष्यवाणी आणि या घटनेचा काय संबंध आहे हे आपण या विशेष अहवालात सविस्तर पाहणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. काही आठवड्यांपूर्वी अंकित त्यागी या प्रसिद्ध ज्योतिषाने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये त्याने म्हटले होते की 2026 हे वर्ष भारताच्या राजकीय वर्तुळासाठी अत्यंत कठीण आणि क्लेशदायक असणार आहे. या वर्षात देशातील एक अत्यंत प्रभावशाली आणि मोठ्या राजनेत्याचा अकाली मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे. अजित पवारांचा अपघात हा बरोबर 28 जानेवारी रोजी म्हणजेच 2026च्या सुरुवातीलाच झाला. बारामती विमानतळावर लँडिंग करताना झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लिअर जेट 45 हे विमान कोसळले आणि त्यात अजितदादांसह 5 जणांचा अंत झाला. ही घटना घडल्यानंतर नेटकऱ्यांनी अंकित त्यागी यांच्या त्या जुन्या पोस्टचा संबंध थेट अजितदादांच्या निधनाशी जोडला असून सोशल मीडियावर भविष्यवाणी खरी ठरली अशी चर्चा सुरू झाली आहे. अंकित त्यागी हे ज्योतिषशास्त्र आणि संख्याशास्त्रातील एक मोठे नाव मानले जातात. ते प्रामुख्याने ग्रहांची स्थिती आणि नक्षत्रांच्या हालचालीवरून मोठ्या घटकांचे संकेत देतात. यापूर्वीही त्यांनी काही राजकीय घडामोडी आणि नैसर्गिक आपत्तींबाबत संकेत दिले होते. मात्र अजित पवारांच्या संदर्भात त्यांनी दिलेला इशारा हा धक्कादायकरित्या तंतोतंत जोडल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. अशा प्रकारच्या भविष्यवाण्यांची चर्चा पहिल्यांदाच होत नाहीये. याआधीही काही महत्त्वाच्या गोष्टी ज्योतिषशास्त्रांच्या चौकटीत आधीच वर्तवल्या गेल्या होत्या. चला त्यांच्याबद्दल जाणूया. सर्वप्रथम कोविड महामारी. अनेक तज्ज्ञांनी 2019च्या उत्तरार्धात जागतिक आरोग्य संकटाचे भाकीत केले होते. मग द्वितीय, राजकीय अस्थिरता. महाराष्ट्रातील 2019 ते 24 या काळातील राजकीय अस्थिरतेबद्दल अनेक ज्योतिषांनी ग्रहांच्या वक्री चालीचा संदर्भ दिला होता. तृतीय, प्रशांत किणी यांची भविष्यवाणी. आणखी एक ज्योतिषी प्रशांत किणी यांनीही नोव्हेंबर 2025 मध्ये पोस्ट केली होती की फेब्रुवारी 2026 पर्यंत एका अनुभवी माजी मुख्यमंत्र्यांचा किंवा केंद्रीय मंत्र्यांचा मृत्यू होईल. अजित पवार हे जरी मुख्यमंत्री नव्हते तरी त्यांनी अनेक वेळा उपमुख्यमंत्री पद आणि महत्वाची खाती भूषवली होती. आता प्रश्न उरतो तो म्हणजे आपण अशा गोष्टींना कितपत महत्त्व द्यावे. अनेकदा ज्योतिषी अतिशय व्यापक विधाने करतात. उदाहरण, विमान अपघात होईल किंवा मोठा नेता जाईल. भारतात अनेक मोठे नेते आहेत आणि विमान प्रवास ही नेत्यांची गरज आहे. अशा परिस्थितीत एखादी घटना घडणे हा सांख्यिकीय योगायोगही असू शकतो. अशा बातम्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते. विज्ञान आपल्याला सांगते की विमान अपघात हे तांत्रिक बिघाड किंवा हवामानामुळे होतात, ग्रहांच्या स्थिरतेमुळे नाही. जरी काही भविष्यवाण्या अंगावर शहारे आणणाऱ्या असल्या तरी आपण तर्कशुद्ध विचारांची जोड देणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्र हे केवळ शक्यता वर्तवते, ते अंतिम सत्य असू शकत नाही. अजित पवारांसारख्या लोकात मिसळणारा आणि प्रशासनावर पकड असलेला नेता गमावणे हे महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान आहे. भविष्यवाणी खरी असो किंवा नसो, पण ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे. बारामतीचा हा वाघ आता शांत झाला असला तरी त्यांच्या विकास कामांच्या रूपाने ते सदैव स्मरणात राहतील. आपण अशा चर्चांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या कार्याला आणि योगदानाला सन्मान देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. बाकी अशाच व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एमएचच्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.